नमस्कार, नमस्ते, सुस्वागतम. लेडीज अँड जेंटलमेन, तुम्हा सर्वांना कळवण्यात येत आहे की आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. आईचा वाढदिवस 1 तासांवर आला आहे. घाटकोपर ते डोंबिवलीमधील लोकल ट्रेनच्या प्रवासात मी आपला मूल्यवान वेळ कसा घालवू शकतो हे विचार करत असताना मला आईबद्दल काही लिहिण्याचा विचार आला. तर घरी परततानाच्या प्रवासात मी हे लिखाण करत आहे. सर्वात पहिले, दरवर्षीप्रमाणे आई या वर्षी किती वर्षांची होणार आहे हे मला माहिती करणं गरजेचं असतं, कारण मी ते दरवर्षी विसरतो. ती नक्की किती वर्षाची झाली हे जाणून घेण्यासाठी माझी पावलं गणिताकडे वळतात. काही वर्षांपूर्वी 50वा वाढदिवस सेलिब्रेट केला होता हे आठवतं, तर 50 तरी ओलांडली आहे तिची इतकी बेसिक माहिती मला मिळाली आहे. तिचा जन्म 1972 सालचा. त्या वेळेचं जग काय आणि कसं असेल हे आईबाबांकडून नेहमी ऐकत आलो आहे, पण विचार करायला लागतो तेव्हा थोडंसं हैराण सुद्धा होऊन जातं. आईचा पहिला वाढदिवस तिने कसा सेलिब्रेट केला असेल? तिला ते आठवत तरी असेल का? तिच्या आठवणीत असणारा तिचा पहिला वाढदिवस कोणता हे जाणून घ्यायला मला नक्की आवडेल. तर घरी पोहोचल्यावर तिला हा प्रश्न मी नक्की विचारणार आहे. पुढील स्थानक कांजूरमार्ग. अरेच्या, लिहिता लिहिता ही पाठी अनाउन्समेंट करणारी बाई जे बोलते तेही लिहायला लागलो की काय? अरे अरे, कसं होणार माझं यावरनं आठवलं की आई मला हे वाक्य वर्षानुवर्ष टप्प्याटप्प्याने म्हणत आली आहे. माझी पर्सनॅलिटी थोडीशी विचित्र नक्की आहे. काही लोक मला नावं ठेवतात, काही मला खूप हुशार आहेस, तू खूप पुढे जाशील असंही म्हणतात. काही माझ्या कलेचं, लिखाणाचं, माझ्या क्रिएटिव्हिटीचं मन मोकळेपणाने आदर आणि प्रशंसाही करतात. आता ह्या सगळ्या सवयी काय वरण भात खाऊन तुमच्यात येत नाहीत, त्या तुमच्या रक्तातल्या नात्यांमध्ये सामावलेल्या असतात. काही गुण बाबांकडनं मिळाले आहेत, तर काही आईकडून. मला जी काही प्रशंसा, दाद मिळते हे सगळ्यांचं कारण त्यांनाही तितकंच जातं, तितकं ते मला जातं. पुढील स्थानक भांडूप. अरे, ही अनाउन्समेंट वाली बाई जी बरळते ते मी पुन्हा लिहायला लागलो. असो, सांगायचा मुद्दा हा की तुमचा स्वभाव हा तुमचा कधीच नसतो. माझ्यामध्ये रुतलेलं कलेवरचं प्रेम हे माझ्या आईकडनं मला मिळालं आहे. माझी आई लहानपणापासून हिंदी चित्रपटातले आपले सर्व लाडके नट यांची मिमिक्री करते. त्यांच्या गाण्यांवर अजूनही तितक्याच आनंदाने आणि स्वखुशीने नाचते. लोक काय म्हणतील याबद्दल तिला फारसा कधी काही वाटलंच नाही. तिचा हा स्वभाव कुठे ना कुठे माझ्या वागण्यातही दिसून येतो. मला तिच्यासारखी मिमिक्री किंवा डान्स जमत नाही म्हणा, पण